नमस्कार. पृथ्वी हा जलग्रह आहे, कारण जवळजवळ 75% पाणी हे पृथ्वीवर आहे आणि हे जे काही 75% पाणी पृथ्वीवर आहे त्यालाच महासागर असं म्हणतात. वैज्ञानिक असं सांगतात की जवळजवळ 101 कोटी वर्षापूर्वी सागराचा जन्म झाला असावा. अतिप्राचीन काळापासून माणसाला या समुद्राचं, सागराचं वेड आहे, ओढ आहे, आकर्षण आहे. कधी शांत, कधी घनगंभीर, तर कधी खवळलेला असा हा समुद्र. याच्या अंतरंगात अजब अशी जीवसृष्टी वसलेली आहे. अद्भुत अशी जीवसृष्टी नेहमीच आपल्या आकर्षणाचा विषयही ठरली आहे. वनस्पती आहे, खनिज आहे. या जलसंपत्तीचा वापर मानवानं वेळोवेळी करून घेतला आहे. बरं, या समुद्रात फक्त खारं खारं पाणी आहे का? तर नाही. समुद्रामध्ये पर्वत आहेत, गुहा आहेत, खूप काही या समुद्रात दडलेलं आहे. मग इतकं काही देणारा समुद्र, याचं संरक्षण आपण करायला हवं, त्याला जपायला हवं. आज 8 जून जागतिक महासागर दिन आणि त्यानिमित्तानंच आज एक विशेष कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मानव आणि समुद्र. आणि या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अभय फुलके यांना. डॉक्टर अभय फुलके हे वरिष्ठ वैज्ञानिक, सूक्ष्मजीव विज्ञान विभाग, CSIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान या ठिकाणी आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आपलं कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते आणि सुरुवातीला आपल्याला आणि समस्त प्रेक्षकांना आपण जागतिक महासागर दिनाच्या शुभेच्छा देऊया. आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. जागतिक महासागर दिनाच्या माझ्याकडून पण सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. मला वाटतं की जागतिक महासागर जो दिन आहे त्याची विशेष अशी एक सुरुवात आहे. तर या दिनाची सुरुवात नेमकी कोणी केली आणि करण्यामागचं कारण काय आहे? रियो दो जेनेरो, ब्राझील इथे 9 जून 1992 रोजी आणि पर्यावरण व विकास विषयावरील संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये सर्वप्रथम जागतिक महासागर दिन जाहीर करण्यात आला. नंतर 2008 मध्ये कॅनडाच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्र जागतिक महासागर दिन याचा ठराव मांडण्यात आला आणि 2009 मध्ये प्रथम संयुक्त राष्ट्राच्या जागतिक महासागर दिन हा पाळला गेला. आता महासागर दिन हा का साजरा करतो, तर यामागे खरं सांगायचं तर याची 3 मूळ उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट म्हणजे की समुद्रावरील मानवी क्रियाकल्पामुळे किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे जे परिणाम झाले आहे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, जगभरातील नागरिकांची समुद्रासाठी चळवळ एकत्रित करणे आणि जगातील लोकसंख्या जी आहे मानवाची समुद्राच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी ती विकसित करणे, ही 3 मुळात उद्दिष्ट जागतिक महासागर दिन साजरा करण्यामागे आहेत. हे समुद्र, त्याची मासेमारी आणि ही एकूण जैवविविधता आहे ती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाची आहे, महत्त्वपूर्ण अशी आहे. म्हणजे माणसाचं बरंचसं जीवन त्यावरही अवलंबून आहे, नाही का? तरी याविषयी सविस्तर काय सांगाल डॉक्टर? समुद्रातील जैवविविधता ही खरंच खूप विलक्षणीय आहे. यात छोट्या सूक्ष्म प्राण्यांपासून तर मोठे प्राणी आढळतात. जसं फायटोप्लॅन्क्टन म्हणजे शेवाळ ही खूप छोटी असते आणि वेल ही खूप मोठी असते. आणि यामध्ये सुद्धा सूक्ष्म शेवाळ, ज्याला आपण फायटोप्लॅन्क्टन म्हणतो, यांना झू प्लॅन्क्टन्स खातात. झू प्लॅन्क्टनला छोटे मासे आणि त्यापेक्षा त्यांना मोठे मासे खातात. तर या प्रकारे त्यांची एक अन्न साखळी निर्माण झालेली असते आणि ही अन्न साखळी आता मानवी हस्तक्षेपामुळे कुठेतरी कमी होत चाललेली आहे किंवा त्यातला जो घटक आहे साखळीमधला तो गमावून बसलेला आहे आणि याचा मुख्य परिणाम हा मासेमारीवर होत आहे. भारताच्या जर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती 2020ची जी ब्लू इकॉनॉमी वर्किंग रिपोर्ट आहे त्यानुसार जर सांगितलं तर ओडिसा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांनंतर महाराष्ट्र राज्य हा मासेमारी करणारे कुटुंब व गावं असलेला सर्वात जास्त असलेला एक राज्य आहे आणि याच्यामुळे मासेमारी हे उपजीविकेचं एक मोठं साधन आहे. त्याच्यामुळे जर जैवविविधता जर कमी झाली तर मासेमारीच्या उत्पादनावर पण याचा परिणाम होणार आणि त्यामुळे मासेमारी जसं म्हटलं की हा लोकांसाठी एक मूळ पोषक असं अन्न देणारा पण साधन आहे किंवा घटक आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि त्याच्यामुळे मासेमारी आणि
जैवविविधता ही समांतर कायम ठेवणे, कुठल्याही नैसर्गिक मर्यादेचं उल्लंघन न करता मासेमारी करून निसर्गाला शाश्वत कसं ठेवता येईल, समुद्राला शाश्वत कसं ठेवता येईल याचा जर आपण विचार केला तर मला वाटते की हे म्हणजे समुद्री पर्यावरण व मानवासाठी योग्य असेल. नक्कीच. आपण आज जागतिक महासागर दिन साजरा करतो आहोत, तर समुद्र यासाठी मानव काय करू शकतो, म्हणजे समुद्राला माणूस कशी मदत करू शकतो, काय सांगाल सर याविषयी? याबद्दल सांगायचं मॅडम थोडक्यात म्हणजे असं की जसं भारताच्या किंवा कुठल्याही देशाच्या सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी सैनिक असतात आणि जितके जास्त सैनिक तितकं देशाचं संरक्षण आणि देश प्रबळ. तर त्यामुळेच मला असं वाटतं की जितके स्वयंसेवक जास्त असतील निसर्गाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी तेवढं निसर्ग आणि त्याचं संवर्धन आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येईल. तर सामान्य माणसाला जर स्वयंसेवक होऊन एक बीच क्लीनअप म्हणा किंवा आपला आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवला तरी पण तो अंतिम रुपयात समुद्राला कुठेतरी मदतगार ठरतो. आणि त्याचप्रमाणे जर ऊर्जेचं जसं इलेक्ट्रिसिटी म्हणजे उपयोग कमी केला किंवा इंधनाचा वापर प्रदूषण टाळण्यासाठी कमी केला तर त्याच्यामुळे जर त्याच्यातून निर्माण उत्सर्जित होणारी कार्बन डायऑक्साईड ही गॅस आहे ही कमी होईल आणि ग्लोबल वॉर्मिंग कुठेतरी आपल्याला आपल्याप्रमाणे थांबवता येईल. तर हे जे सर्व आहे हे सामान्य माणूसच करू शकतो आणि सामान्य माणसाचाच याकरिता मला वाटते खूप मोठा सिंहाचा वाटा असेल. आपली जी संस्था आहे त्या समुद्र संस्थेविषयी काय सांगाल, जी राष्ट्रीय समुद्र संस्था आहे त्याविषयी? आमची राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था ही कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च याची एक प्रयोगशाळा आहे आणि त्याचं मुख्यालय ही गोवा इथे स्थित आहे. गोव्याच्या डोनापोला इथे त्याचं ठिकाण आहे. 1 जानेवारी 1966 रोजी या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेचा मुळातला जो मिशन आहे तो आहे टू कंटिन्युअसली इम्प्रूव्ह अवर अंडरस्टँडिंग ऑफ द सी अराउंड अस अँड टू ट्रान्सलेट दिस नॉलेज टू बेनिफिट ऑल. अर्थात आपल्या सभोवतालच्या समुद्राबद्दल आपली समज निरंतर वाढवणे आणि सर्वांना त्याचा फायदा कसा होईल यासाठी त्याचे भाषांतर करणे. तर सध्या आमच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे अतिशय तरुण बुद्धिमत्ता आणि निर्देशक आहेत प्रोफेसर सुनील कुमार सिंग आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संस्था ही प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे 3 क्षेत्रीय केंद्र आहेत. तर एक तर क्षेत्रीय केंद्र पूर्वेस विशाखापट्टणमला आहे, दुसरा कोचीनला आहे आणि तिसरा हा आपल्या इथे मुंबईमध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे संस्थेमध्ये जसं समुद्र म्हटलं तर समुद्राचं संशोधन करण्यासाठी संशोधन जहाजांची आवश्यकता असते. तर आमच्याकडे 2 अशी जहाजं आहेत. तर एक RV म्हणजे रिसर्च वेसल सिंधू संकल्प आणि रिसर्च वेसल सिंधू साधना असे 2 जहाज आहेत आणि या जहाजावर पूर्णपणे जे प्रयोगशाळेसाठी उपकरणं आहेत किंवा जे साधनं आहेत त्याच्याने ते सज्ज केलेले आहेत. बरं, आता आपलं जे संशोधन जहाज आहे तर एक सगळ्यांसाठी थोडा कुतूहलाचा हा विषय आहे. कुतूहल वाटतं की या संशोधन जहाजावर संशोधन हे नेमकं कशा प्रकारे चालतं, काय सांगाल डॉक्टर? जसं मी सांगितलं की आमच्याकडे 2 संशोधन जहाज आहेत, सिंधू संकल्प आणि सिंधू साधना. ते हे जे मोठी जहाजं आहेत याच्यावर आम्ही मुळात जर पाण्याची गुणवत्ता कशी बघता येईल किंवा वेगवेगळे नैसर्गिक प्रोसेसेस असतात समुद्रामध्ये त्याचा अभ्यास करण्याकरिता आम्ही या जहाजांचा उपयोग करतो. आणि सर्वप्रथम जसं जहाजात जातो आम्ही तर तिथे जहाजाची वेगळे सदस्य क्रू मेंबर्स असतात. त्याच्यामध्ये आमचे जहाज चालवणारे कॅप्टन्स असतात, उपकॅप्टन असतात, इंजिनियर्स असतात आणि जेव्हा आमची वैज्ञानिक चमू किंवा टीम जहाजात पोहोचते तर सर्वप्रथम आम्हाला सेफ्टी ड्रिल याचा अभ्यास केला जातो आणि आम्हाला सांगितलं जातं जर जहाज बुडत असेल किंवा जहाजाला आग लागली असेल तर तुम्ही स्वतःला कसं काय वाचवू शकता, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी छोटी बोट याचा उपयोग कसं करू शकता याबद्दलची माहिती दिली जाते. आणि नंतर आमचं संशोधनाचं काम सुरू होतं आणि संशोधनामध्ये मुळात आम्ही पाणी आणि समुद्राच्या खालची माती यांचे नमुने घेतो. तर पाणी घेताना आम्ही CTD म्हणजे कंडक्टिव्हिटी टेम्परेचर डेप्थ याला एक निस्किन रोजेट लागलेलं असतं. ते रोबोटिक असतं. ते पाण्यात एक CTD प्रयोगशाळा आहे त्यातून ते ऑपरेट होतं आणि रोबोटिक आपण संगणकावर बघू पण शकतो की ऑक्सिजनची पातळी पाण्यामध्ये किती आहे. म्हणजे जर हा वरचा सरफेस वॉटर असेल
स्तरावरचा आणि हा खाली तड असेल तर त्या स्तंभामध्ये पाण्याच्या प्रत्येक स्तंभाच्या भागामध्ये किती ऑक्सिजन लेवल आहे, किती क्लोरोफिल आहे, किती खोलीवर आहे, हे सर्व काही म्हणजे रोबोटिकली आम्ही संगणकावर बघू शकतो आणि त्याला तिथूनच ऑपरेट करून मग त्या लेवलचं पाण्याचे नमुने आम्ही त्या निस्किन रोझेटमध्ये घेऊन त्याची आम्ही प्रयोगशाळेत किंवा काही पॅरामीटर्स जे असतात ते जहाजावरच त्याची चाचणी करतो. आणि त्यानंतर दुसरं जे असते माती, तर ती माती गोळा करण्याकरिता आमच्याकडे वॅनविन ग्रॅब असतात, त्याला एक क्लिंच लागलेली असते अशी क्लिप, आणि ते समुद्राच्या बॉटमला जाऊन ती माती असं ग्रॅब करून ऑन बोर्ड आणतं आणि त्याचे पण नमुने आम्ही प्रयोगशाळेत नंतर उपयोगात आणतो. तिसरं म्हणजे झू प्लँक्टनसाठी एक हेरॉन ट्रान्स्टर नावाची नेट असते आणि ती समुद्रात विंचद्वारे पोहोचवली जाते आणि त्या भागातलं पण सुद्धा झू प्लँक्टनचे सॅम्पल घेतले जातात. आणि या प्रकारे हे सर्व सॅम्पल आम्ही काही पॅरामीटर ते जहाजावरच त्याचं परीक्षण करतो, तर काही त्यांना फिक्स करून ते प्रयोगशाळेत आणून त्याची आम्ही टेस्टिंग किंवा चाचणी करत असतो. तर या प्रकारचं ओव्हरऑल बघितलं तर एक वेगळं वातावरण आणि तितकंच ॲडव्हेंचरस काम हे ऑनबोर्ड जहाजावर, संशोधन जहाजावर होत असतं. आणि आखरी सर्वात महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे 10 दिवस 30 दिवस किंवा आता नुकतीच आमची 90 दिवसासाठी संशोधन जहाज अरेबियन समुद्रामध्ये गेलेलं आहे, तर हे जेव्हा क्रूजचं जे टायमिंग जेव्हा किंवा आखरी दिवस असतो तर आम्ही एक ग्रुप फोटो घेतला जातो कॅप्टन आणि सर्वांसाठी, आणि त्या प्रकारे काम हे संशोधन जहाजावर चालत असतं. फारच सुंदररीत्या आपलं काम त्या ठिकाणी सुरू असतं. आता ब्ल्यू इकॉनॉमी याविषयी खूप बोललं जातं आहे, तर त्याचा नेमका फायदा काय आहे आणि भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर भारताला याचा नेमका काय फायदा आहे, काय सांगाल सर? ब्लू इकॉनॉमी म्हणजे समुद्राच्या संसाधनाचा शाश्वत उपयोग करून आपल्याला आर्थिक वाढ कशी काय करता येईल, मरीन इकोसिस्टम म्हणजे सागरी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर मानवी आरोग्यासाठी याचा समन्वय साधून कसं का उपयोगात आणता येईल या दिशेने केलेलं कार्य म्हणजे ब्लू इकॉनॉमी. आता भारतासाठी ब्लू इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की यावर आपल्या केंद्र सरकारची आणि शासनाची अशी आशा आहे की याच्यामुळे आशाच म्हणता येणार नाही तर निश्चित स्वरूपाने या ब्लू इकॉनॉमीमुळे मानवाची उपजीविका, रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी केलेले प्रयत्न याच्यात वाढ होणार आहे. आणि आज जी स्थिती आपण संपूर्ण विश्वामध्ये बघतोय की कोविड-19 या आजारामुळे, साथीच्या आजारामुळे लोकांचे जीवन व उपजीविका हे दोन्हीही समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत किंवा कमी झालेलं आहे. तर अशा परिस्थितीत ब्लू इकॉनॉमी हे आशेचं एक किरण आहे आणि केंद्र शासनाने 2021 म्हणजे यावर्षी आपल्या अर्थसंकल्पामध्ये 4000 कोटीची तरतूद या ब्लू इकॉनॉमीसाठी आणि त्याच्या अंतर्गत डीप सी मिशन व सागरी परिसंस्था म्हणजे मरीन इकोसिस्टीम व डीप सी मिशन यासाठी केलेली आहे. समुद्र आणि मानव या विषयावर आपण बोलतो आहोत. या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. मानव आणि समुद्र याविषयी आपण आज जागतिक ओशन डे आहे, जागतिक महासागर दिन आहे, त्यानिमित्तानं डॉक्टर अभय फुलके यांच्याशी बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत. आपण समुद्राकडनं बरंच काही घेतो आहोत, पण त्या बदल्यात आपण समुद्राला काय देतोय विचार करण्याची गोष्ट आहे. पाहूया एक ध्वनी चित्रफित. तौते चक्रीवादळाच्या वेळी अरबी समुद्र ढवळून निघाला. या समुद्र मंथनानंतर कोकणातल्या सर्व किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आहे. या कचऱ्यांमध्ये प्लास्टिकचं प्रमाण लक्षणीय आहे. अविघटनशील पदार्थ, रासायनिक पदार्थ आणि जैविक पदार्थ यामुळे होणारं समुद्राचं प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यातले रासायनिक घटक माशांच्या शरीरात जातात. या घटकांचा अंश ते मासे खाल्ल्यावर आपल्या शरीरात येतो. जे प्रदूषण होतं की आपण जे प्लास्टिक वगैरे आपण वापरतो ते आपण समुद्रामध्ये फेकतो, एक इंडिव्हिज्युअली फेकतो, एक इन्स्टिट्यूशनली आपण समुद्रामध्ये सोडून देतो. तर ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बघितलं पाहिजे. दुसरं म्हणजे केमिकल पोल्युशन आहे, ते जे इंडस्ट्रीमधून अनट्रीटेड केमिकल होतं हे तर सर्वात मोठं घातक.
कारण हे पाण्यावर खूप लांब पल्ल्याचं लॉंग टर्ममध्ये मोठा त्याच्यावर इम्पॅक्ट घडून आणतं आणि त्याचा माशांवर परिणाम होतो. आणि इव्हन ॲक्च्युली जे मासे आपण कन्झ्युम करतो तर ते केमिकल पोल्युशनमधले जे मासे असतील तर एक तर त्यांच्या हार्मोनवर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्याचा माणसावर पण परिणाम होतो केमिकल पोल्युशनचा. त्यामुळे हे पोल्युशन डेफिनेटली धोकादायक आहे. समुद्रातल्या प्लास्टिक कचऱ्यांमुळे माशांचे वसतिस्थानं झाकली जातात. त्यामुळे माशांची अंडी सुरक्षित राहत नाहीत आणि प्रजननात घट होते. त्यामुळे माशाचं उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊ लागलं आहे, तर काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हा जो समुद्रकिनारी पसरलेला कचरा आहे तो आपणच माणसांनीच टाकलेला कचरा आहे. आपण एक कचरा टाकतो तो समुद्रात भरपूर प्रमाणात जमा होतो आणि त्याच्यामुळे माशांना काही खायला भेटत नाही आणि समुद्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, प्रदूषण पसरतं, त्याच्यामुळे माशांची हानी होते. पूर्वीपेक्षा आता 70% मासे कमी झालेले आहेत. पूर्वीपेक्षा आता 70% मासे भेटायचे कमी झाले. सागरी प्रदूषणाचा एक गंभीर प्रकार म्हणजे घोस्ट फिशिंग. समुद्रात टाकलेली मासेमारीची जाळी अनेकदा समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकांमध्ये अडकतात. ही जाळी प्रयत्न करूनही सुटली नाही तर अखेर नाईलाजानं कापून टाकावी लागतात. अनेकदा टाकाऊ जुनी जाळीसुद्धा समुद्रात टाकून दिली जातात. ही जाळी अविघटनशील असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात तरंगत राहतात. या जाळ्यांच्या तुकड्यांमध्ये खेकडे, कासवं आणि मोठ्या प्रमाणात मासे अडकतात. हे प्राणी अखेर उपासमारीनं किंवा सुटकेसाठी केलेल्या धडपडीत जखमी होऊन मरतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली इथल्या डायव्हिंग संस्था इसडाच्या सदस्यांनी विशेष उपक्रमाद्वारे सिंधुदुर्गच्या समुद्रातल्या अशाच काही जाळ्यांमधून समुद्री जीवाची सुटका केली आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी समुद्र प्रदूषणापासून मुक्त करणं गरजेचं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर, सिंधुदुर्ग. आत्ता आपण ही जी ध्वनिचित्रफीत बघितली आहे, आपलं काय मत आहे या सगळ्या विषयावर, या सगळ्या म्हणण्यावर? काय सांगाल सर? जी ध्वनिचित्र आत्ता बघितलं आपण, मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. कारण की प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसते आणि प्रत्यक्ष तुम्ही दाखवलेलं आहे ते. अलीकडच्या काही दशकांमध्ये माशांमधील प्रदूषणकारी घटकांची आणि अवजड धातू, ज्याला हेवी मेटल म्हणतो, याचं संभाव्य पातळी ही वाढलेली आहे आणि हा खूप चिंतेचा विषय आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेती संघटनेच्या अहवालानुसार जैविक शाश्वतक्षम पातळी अंतर्गत, बायोलॉजिकल सस्टेनेबिलिटी लेवल अंतर्गत जे माशांचे साठे 90% होते ते आज 66% कमी आलेले आहे. तर हे का कमी आलेले आहे, याच्या मागची कारणं काय, याच्यावर जर आपण मंथन केलं तर आपल्याला निदर्शनास येईल की जसं जसं औद्योगिकरण झालेलं आहे, समुद्रामध्ये अंतशः किंवा पार्शियली ट्रीटेड किंवा अनट्रीटेड या प्रकारचं सांडपाणी पोचण्याची क्षमता जशी वाढलेली आहे, त्यानुसार प्राण्यांमध्ये, जैविक आपल्या समुद्री सागरी प्राण्यांमध्ये, माशांमध्ये अवजड धातू म्हणजे हेवी मेटल्स याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे खूप हानिकारक आहे मानवी आरोग्याकरिता पण. आपण बघता की देशात अनेक कायदे आहेत, नियम आहेत, पर्यावरण संरक्षण एजन्सीज आहेत, प्रदूषण नियंत्रण महामंडळंसुद्धा आहेत. तरीसुद्धा प्रदूषित पाणी, सांडपाणी आणि इंडस्ट्रीयल एफ्लुएंट हे आपलं मार्ग कुठे ना कुठे समुद्रात पोचण्यासाठी शोधतातच. तर हे का शोधतात? मला वाटतं याच्यामागे 2 गोष्टी कारणीभूत आहेत. पहिली गोष्ट, कायद्याची कठोर अंमलबजावणी करताना किंवा कायद्यांची कठोर अंमलबजावणीचा अभाव आणि दुसरं म्हणजे प्रामाणिक कामाचा अभाव. या 2 गोष्टीमुळे मला वाटतं की पर्यावरणाचा विनाश होत चाललेला आहे. त्याच्यामुळे शासनाची धोरणं खूप छान आहेत, पण त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे किनारपट्टी भागात आरोग्य सेवा व्यवस्थापन व प्रदूषणाचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी शासनाने पाऊल उचलण्याची पण खूप मोठी गरज आहे. समुद्र आणि मानव या विषयावर पण आपण बोलतो आहोत. या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. मानव आणि समुद्र याविषयी आपण आज जागतिक ओशन डे आहे, जागतिक महासागर दिन आहे, त्यानिमित्तानं डॉक्टर अभय फुलके यांच्याशी बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत. डॉक्टर, मला असं सांगा की सध्या आत्ता नेमकं आपल्या इथे संशोधन काय चाललंय? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. हा आवडीचा प्रश्न आहे, कारण की आम्ही त्यात सहभागी आहोत आमच्या अनुसंधानामध्ये. सध्या मुंबईचे जेवढे पण फेमस बीचेस आहेत, जुहू म्हणा, गिरगाव, वर्सोवा, माहीम आणि दादर, तर आम्ही काय केलं, या चौपाटीवरचे पाण्याचे नमुने आणि मातीचे नमुने घेतले आणि सतत 1 वर्ष प्रत्येक महिन्याला 2दा त्याची चाचणी केली. आणि चाचणी करत असताना कारण की या सगळ्या बीचेसवर डिस्चार्ज पॉईंट दिलेले आहेत आणि भरती आणि समुद्राला ओटी असते, तर भरतीच्या वेळेस जे काही आपण डिस्चार्जद्वारे म्हणजे वर्ली म्हणा किंवा बँड्रा म्हणा, इथे आउटफॉल पॉईंट्स आहेत सांडपाण्याचे, तर ते भरतीमध्ये तिथलं पाणी हे शोरला आणि बीचेसकडे येतं. तर त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये जे मलसूचक बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, म्हणजे फिकल इंडिकेटर बॅक्टेरिया, याचं प्रमाण हे जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे जे मानक दिलेले आहेत परमिसिबल लिमिटचे, त्याच्यापैकी 10 ते 100 पटीनं जास्त असे जीवाणू आढळून आलेले आहेत. त्या जीवाणूमध्ये सुद्धा विश्वजूनक म्हणजे टॉक्झिन जीन्स आम्हाला आढळण्यात आलेले आहेत आणि हे खूपच आरोग्यासाठी धोकादायक आहे. आणि तेवढंच नाही, तर हे जे इकोलाय नावाचे बॅक्टेरिया आहेत, या इकोलाय हे 2 पेक्षा अधिक अँटीबायोटिकला रेजिस्टन्स आहे. म्हणजे सरळ भाषेत सांगायचं, जर आपल्याला तिथे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी करताना, खेळताना म्हणा किंवा बीचेसच्या त्या पाण्याची आपण संपर्कात आलो किंवा आपल्या न कळत पोहताना ते पाणी तोंडात गेलं, तर त्याच्यामुळे खूप मोठी रोगराई होऊ शकते आणि त्या इन्फेक्शनला आपल्याला ट्रीट करण्याला दुसरं अँटीमायक्रोबियल एजंट मिळणार नाही, कारण की ऑलरेडी ते त्याच्याशी रेजिस्टन्स झालेले आहेत. तर या प्रकारचं संशोधन, आणि तेवढंच नाही तर आम्ही त्याच्या जेनेटिक लेवलवर पण बघितलं की त्याच्यात टॉक्झिन जीन्स खूप आहेत आणि त्याच्यामुळे याची कंटिन्युअस मॉनिटरिंग करून लोकांना, जसं तुम्ही बघता की वायू प्रदूषण होते, तर प्रत्येक देशातील चौकामध्ये किंवा मोठ्या शहरातील चौकामध्ये वायू प्रदूषण संबंधित फलक लावलेले असतात किंवा एक LED फलक लावलेले असतात, जिथं कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर या प्रकारचं लोकांना अवेअरनेस करण्याकरिता प्रदर्शित केलेलं असतं. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने किंवा मुंबई महानगरपालिकेने याची दखल घेऊन जर मुंबईतल्या समुद्रांच्या भोवती तिथे येणाऱ्या लोकांकरिता अशी फलक लावली की या महिन्यातली वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे किंवा मल सूचक जीवाणू म्हणजे फिकल इंडिकेटर बॅक्टेरियल लेवल ही परमिसेबल लेवलपेक्षा कमी आहे की जास्त आहे, याची माहिती दिलं तर लोकांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं. डॉक्टर, आज आपण खूप छान पद्धतीनं समुद्र आणि मानव यांचं जे नातं आहे ते उलगडून सांगितलं, समुद्राविषयी माहिती दिलीत. आज खऱ्या अर्थानं आपण ओशन डे साजरा करत असताना समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आपलेही मनापासून मी आभार व्यक्त करते. मनपूर्वक धन्यवाद डॉक्टर.